विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 12वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? शब्द संपदा. काय नाव आहे? शब्द संपदा. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे किंवा काय करणार आहे. चला बघा, हिंदी में कुछ शब्द ऐसे भी पाए जाते हैं जो दो भिन्न भाषाओं के शब्दों के मेल से बने हैं. हिंदी यातून आपल्याला काही असे शब्द पण भेटतात जो दो भिन्न भाषा म्हणजे दोन वेगळ्या भाषातून शब्द मेल म्हणजे एकमेकाशी बोलत किंवा एकमेकाशी करत आहे. अब वे शब्द हिंदी के ही बने हैं आणि आता ते शब्द हिंदी असंही बनणार आहे. जसे हिंदी संस्कृत से वर्षगांठ, ज्यातून हिंदी किंवा संस्कृत यामध्ये काय दिलेलं आहे? वर्षगांठ, मांगपत्र. तर हिंदी आणि वेगळे शब्द मिळून हा नवीन शब्द आपल्याला दिलेले आहे. हिंदी अरबी म्हणजे फारसी से ठाणेदार, किताब घर, अंग्रेजी, संस्कृत से रेल यात्रा, रेडिओ तरंग. तर यासाठी आपल्याला समोर दिसत आहे की काही वेगवेगळे भाषातून नवीन शब्द आपल्याला भेटते, जसे की ठाणेदार, किताब घर, अंग्रेजी, संस्कृत से रेल यात्रित, रेडिओ तरंग. तर यासाठी आपल्याला काही दोन अलग अलग भाषातून एक नवीन शब्द निर्माण घेतलेले आहेत. तर त्यांना आपण काय म्हणतात? शब्द असंही म्हणतात. अजून काय आहे? चला बघूया. बघा, अरबी फारसी अंग्रेजी से बीमा पॉलिसी आती आणि अरबी फारसी आणि अंग्रेजीतून कोणता आहे? बीमा पॉलिसी. यात एक नवीन शब्द आपल्याला भेटले आहे. इन शब्दों से हिंदी का भी शब्द संसार समृद्ध हुआ है आणि या शब्दाती आपल्याला हिंदी किंवा शब्द यांची शब्द संसार समृद्ध झालेली आहे. तर याबद्दल आपल्याला नवीन जे शब्द भेटणार आहे त्याला समृद्ध आलेली आहेत. कुछ शब्द अपनी माँ के इतने लाडले होते हैं कि वे माँ मातृभाषा को छोड़कर औरों के साथ जाते ही नहीं. आणि इथे म्हणाले आहे की काही असे शब्द आलेले आहे जे आपली आई इतका खूपच लाडले आहे किंवा प्रेमळ आहे, त्यातून त्या आईचं मातृभाषा सोडून कुठेही अजून नाही जाणार आहे, कुठेही जाणार नाही. तर याबद्दल काही शब्द आहे, चला बघूया. कुछ शब्द बड़े बिंदास होते, काही शब्द खूपच बिंदास आलेला आहे. वे किसी भी भाषा में जाकर अपने लिए जगह बना ही लेते हैं. ते कोणत्याही भाषेवर जाऊन आपल्याला नवीन जगा बनवले जात आहे. जसे बघा, आपण बघणार आहे तर काही असं शब्द पण इथे दिलेला आहे. तुम्हाला कळलं की नाही? लवकर सांगा. कळलं. छान. तर अजून बघूया. चला आता इथे बघा, शब्दों के इस प्रकार बाहर जाने और अन्य अनेक भाषाओं के शब्दों से आने से हमारी भाषा समृद्ध होती है. इथे काय म्हणाले आहे? जेव्हा शब्द यांचा प्रकार बाहेर निघतात तर अन्य प्रकारच्या भाषाचा नवीन शब्द आपल्याला जाणून जात आहे आणि त्यातून आपल्याला नवीन भाषाची समृद्धी होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. तर विशेषतः वे शब्द जिनके लिए हमारे पास प्रति शब्द नहीं होते हैं. तर इसे विशेषतः काय म्हणाले आहे की हे सगळं जे शब्द आहेत त्यातून आपल्याला अजून काही नवीन शब्द आपल्याला भेटत आहे. त्यातून विशेषतः शब्द जिनके लिए हमारे पास आपल्या जवळ प्रतिशब्द नाही आहे, त्याबरोबर आपल्याला कोणताही प्रतिशब्द नाही भेटलेले आहे. ऐसे हजारों शब्द जो अंग्रेजी, पुर्तगाली, अरबी, फारसी से आए हैं. असे खूपच हजारो शब्द आहेत ते अंग्रेजीतून, पुर्तगालीतून अरबी आणि फारसी याबाबत आलेले आहे. उन्हें आने दीजिए आणि त्यांना येऊ द्या असं त्यांनी म्हणाले आहे. जैसे ब्रश, रेल, पेन्सिल, रेडिओ, कार, स्कूटर, स्टेशन आदी. कोणकोणते आहे? चला बघूया, परत बघूया. बघा, ब्रश, रेल, पेन्सिल, रेडिओ, कार, स्कूटर, स्टेशन आदी हा सगळे जे शब्द आहेत तेथून कुठून तो आलेला आहे? अंग्रेजीतून, पुर्तगाली, अरबी, फारसी यातून आलेले आहेत. परंतु जिन शब्दों के लिए हमारे पास सुंदर शब्द है, परंतु ज्या शब्दासाठी आपल्याला एक सुंदर शब्द दिलेले आहे त्यांना आपण काय म्हणाले आहे? उनके लिए अन्य भाषाओं के शब्दों का उपयोग नहीं होना चाहिए. आणि त्याला अन्य भाषा यातून शब्दाचा प्रयोग नाही केलेले जाणार आहे. कारण चला बघूया. हमारे पास माँ के लिए, पिता के लिए सुंदर शब्द है. आमच्याकडे
आई किंवा वडीलसाठी एक खूप सुंदर शब्द आहे. जसे माई, अम्मा, बाबा. काय काय आहे? माई, अम्मा, बाबा, अक्का, अण्णा, दादा, बापू आदी. हा प्रश्न आपला आई किंवा वडीलसाठी खूपच सुंदर प्रमाणे दिलेले आहे. परत सांगू का? हो, तर चला सांगूया. तर कोणकोणते शब्द आहे बघा. माई, अम्मा, बाबा, अक्का, अण्णा, दादा, बापू आदि. तर हा सगळे जो शब्द है आपल्याला नवीन भेटले आहे. अब उन्हें छोड़ मम्मी डैडी कहना अपनी भाषा के सुंदर शब्दों को अपमानित करना है. आणि त्याला सोडून आपण अंग्रेजी भाषातून यातून गेलेले आहे. त्यांना काय म्हणतात आपण? मम्मी आणि डॅडी. यातून आपल्याला जे भाषा या सुंदरच्या शब्दच आहे त्यात आपण काय करत आहे? अपमानित. त्यांना आपण काय करत आहे? अपमानित करत आहे. कारण की आपण त्या शब्दाचा प्रयोग नाही करत आहे आणि अंग्रेजीतून जे शब्द आलेला आहे आपण त्या शब्दाचा प्रयोग केलेले आहे. त्याबद्दल आपला जे हे शब्द आहे त्यांचा आपण अपमानित करत आहे असं त्यांनी सांगितले आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे? चला बघूया. बघा, हमारे मुख से उच्चरित शब्द हमारे चरित्र, बुद्धिमत्ता, समझ के संस्कारों को दर्शाते. जेव्हा आपलं जे मुख आहे त्यातून उच्चरित म्हणजे जेव्हा आपण कोणत्याही शब्दाचं उच्चरित करते त्या आपल्या जे हमारे ते आपल्या चरित्र किंवा बुद्धिमत्ता आपल्या चरित्र कसं आहे किंवा आपली बुद्धिमत्ता कसं आहे आणि आपला संस्कार कसे आहे ते आपल्याला दर्शावून जात आहे. कारण की आपण जे शब्द बोलते त्यातून आपल्याला हे सगळं व्यवहार करत जात आहे. इसलिए शब्दों के उच्चारण के पूर्व हमें सोचना चाहिए. तर इथे म्हणाले आहे की जेव्हा आपण काहीही शब्द बोलतात किंवा काहीही लोकांना बोलतात त्या बोलताना आपल्याला जे उच्चारण आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे की हा उच्चारण कोणता आहे किंवा काय नाही. कम से कम शब्दों से अर्थपूर्ण बोलना और लिखना एक कला है. कमीत से कमी शब्द जे आहे त्यातून आपल्याला अर्थ घेण्याचा किंवा बोलण्याचा किंवा लिखण्याचा हा एक कला वेगळेही आहे. त्यांचा उपयोग कशासाठी करत आहे किंवा काय करत आहे हे आपल्याला कळून जात आहे. ये कला विविध पुस्तकों के वाचन से परिश्रम से साध्य हो सकती है. हा जे कला आहे ती विविध पुस्तकं म्हणजे वेगवेगळे पुस्तकं किंवा वेगवेगळे वाचन यांचा परिश्रम यांचा साध्य करून ही आपल्याला मिळत आहे. तर मात्र एक गलत शब्द के उच्चारण से वर्षों तक की दोस्ती दरार पड़ जाती है. जेव्हा आपण काही शब्द असा वापर करतात ज्याचा आपल्याला अर्थ नाही माहित होते त्या उच्चारणातून आपला कितीही पूर्वी दोस्ती होती किंवा कितीही पूर्वी मित्रता होती त्यातून आपल्याला बरोबर दरार होऊन जात आहे किंवा दरार पडत जात आहे. कारण की ते शब्दाचा अर्थ खूपच वेगळे झालाय. तर हा शब्दापासून आपल्या जे दोस्ती आहे 20 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी किंवा काही महिन्यात पण असतात तर या शब्दातून हा दोस्तीचा दरार होऊन जात आहे. अब किस समय किसके सामने किस प्रकार के शब्दों का प्रयोग करना चाहिए इसे अनुभव, मार्गदर्शन, वाचन और संस्कारों द्वारा ही सीखा जा सकता है. आणि कोणता वेळ कोणता शब्दाचा किंवा कोणत्या प्रकारच्या शब्दाचा आपण प्रयोग करत आहे त्यांचा अनुभव, त्यांचा मार्गदर्शन, त्यांचा वाचन हे सगळं आपल्या संस्काराबद्दलही आपल्याला जडवून जात आहे. सुंदर, उपयुक्त और अर्थमय शब्दों से जो वाक्य परीक्षा में लिखे जाते हैं उस कारण ही अच्छी श्रेणी प्राप्त होती है. तथा इथे खूपच चांगले प्रमाणे दिलेले आहे की जे उपयुक्त आणि अर्थमय शब्दांचा आपण प्रयोग करतात कुठे परीक्षामध्ये प्रयोग करतात त्याप्रमाणेही आपल्याला उत्तर जे आहे आपल्याला स्वच्छ आणि नीट प्रमाणे देत आहे त्यांना आपल्याला अच्छी श्रेणी प्राप्त होत आहे असं त्यांनी म्हणाले आहे. कारण की आपलं जे अक्षर आहे ते शांत प्रमाणे त्यांचा अनुभव ते खूपच चांगले प्रमाणे लिहिलेलं आहे. त्यातून आपल्याला परीक्षात उत्तम श्रेणी भेटतात. अनापशब्द शब्दों का प्रयोग हमेशा हानिकारक होता है. इथे काय म्हणाले जेव्हा आपल्या जे अनापशब्द म्हणजे काहीही जे शब्द आपण म्हणतात लोकांसाठी किंवा बोलतात त्यांचा प्रयोग आपल्या समोर खूपच हानिकारक होऊन जात आहे. कारण की त्याचा अर्थ किंवा त्यांचा जे परिणाम आहे ते वेगळे आहे. त्यातून आपल्याला जे शब्द आहे त्यांचा प्रयोग आपल्यासाठी खूपच हानिकारक होणार आणि त्याबद्दल आपले जे पण काही जे कार्य आहे किंवा मित्रता आहे जे पण काही आहे ते आपण त्यातून दुरून होऊन जातात आणि आपल्यासाठी खूपच हानिकारक होऊन जातात आणि त्याबद्दल आपलाही नुकसान होते कोणाचाही नुकसान नाही होते. कळलं? हो. समजलं यातून? हो. तर अजून बघूया. चला बघा, प्रत्येक व्यक्ती के पास स्वयं ही शब्द संपदा होती है. प्रत्येक म्हणजे खूप जे एक व्यक्ती आहे त्याच्याकडून स्वतःचा शब्द संपदा होत आहे.
इस शब्द संपदा को बढ़ाने के लिए साहित्य के वाचन की जरूरत होती है आणि यांना अजून वाढवायचं आहे तर तेव्हा तुम्ही तुम्ही काय करणार, साहित्य यांचं वाचन करूया. कोणताही स्टोरी किंवा कथा बुक, कोणताही असं बुक किंवा समाचारपत्र हे सगळे वाचून घ्या. त्यानंतरही आपल्याला नवीन शब्द भेटतात किंवा नवीन शब्दाचा उपयोग कशासाठी आपण करतात ते पण आपल्याला जाणून जात आहे. कळलं? हो. शब्दों के विभिन्न अर्थों को जानने के लिए शब्दकोश की भी जरूरत होती है आणि एक शब्दाचा मी तुम्हाला परत तेही सांगत आहे की जेव्हा एक शब्द आपल्या समोर येताना त्या शब्दाचे विभिन्न अर्थ असतात, आपल्या समोर त्या शब्दाचे विभिन्न अर्थ असतात, त्याच्याच आपल्याला पाहिल्याचं आहे किंवा त्यांना आजू जाण्याचं आहे, तर त्यासाठी आपल्याला शब्दकोश यांची जरूरत असतात. शब्दकोश मध्येही आपल्याला भेटत आहे की एक शब्दाचा अनेक अर्थ कसा होते किंवा कशा प्रकारेही होते. तर याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आपल्यासाठी जे शब्दकोश आहे ते आणायचं आहे किंवा त्यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघूया. शब्दकोश का एक पन्ना रोज एकाग्रता से पढ़ोगे तो शब्द संपदा की शक्ति का पता चल जाएगा. इथे काय म्हणाले आहे, शब्दकोश यांचा जे पन्ना आहे ते रोज तुम्ही एकच एकच अभ्यास करा किंवा वाचन करा. त्या एकदा मतलब एकाग्रता म्हणजे असं नाही की आज अभ्यास करा किंवा आज वाचला तर उद्या नाही, असं नाही. नेहमीप्रमाणे एक एक पन्ना एक दिन करा तर तुम्हाला शब्द संपदा यांची शक्ती तुमचा याचा पता तुम्हाला कळणार आहे की यांची शक्ती किती आहे किंवा यांचा उपयोग कशासाठी होत आहे. तो अब तय कर लो की अपनी शब्द संपदा बढ़ानी है, इसके लिए वाचन संस्कृति को बढ़ाओ. जेव्हा तुम्हाला असं वाटते की तुमच्या शब्द संपदा कमी आहे, त्याचा तुम्हाला वाढायचं आहे, तर तुम्ही शब्द संपदा यांचा प्रयोग करूया. इसके लिए वाचन संस्कृति को बढ़ाओ. त्यासाठी तुम्ही वाचन संस्कृती मतलब खूपच जास्त वाचा असं तुला म्हणाले आहे. पढ़ना शुरू करो तुम भी शब्द संपदा के मालिक हो जाओगे. जेव्हा तुम्ही पढ़ना किंवा वाचनाला सुरुवात केलेले हो किंवा केलेले जाणार आहे तेव्हाही तुम्हाला शब्द संपदा यांचे तुम्ही मालिक होणार किंवा त्यांचा प्रयोग कशासाठी करतात किंवा कसा उपयोग करायचा हे मी तुम्हाला जाणून जात आहे. कळलं? हो. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो जे शब्द संपदा धडा आहे त्यातून आपण हे पाहिले की आपली बोलणी किती महत्वाची आहे किंवा आपण कोणता शब्द कोणासाठी वापरते, कुठे वापरते हे सर्वच महत्वाचं आहे. जे अनुभव आपण घेतलेले आहे किंवा लोकांना आपण म्हणतात की यांचा उपयोग अशासाठी करायचा किंवा यांचा उपयोग यासाठी, तर याप्रमाणे आपला जे शब्द बाहेर निघतात. जेव्हा तुमच्यासाठी कोणतंचे भांडण असतात तर भांडण करता करता तुम्ही असं पण काही शब्दाचा प्रयोग करता जे पुन्हा तुम्हाला ते विचारून किंवा बघायचं तुम्ही पश्चाताप करता की मी असं काय बोलली. तर याबद्दल तुम्हाला असं करायचं आहे की जेव्हा तुम्ही कधीही कोणाला पण बोलते त्याला विचारून बोला. जेव्हा तुम्ही विचारून बोलणार तर काहीही हरकत किंवा काहीही हानिकारक नाही भेटणार. जेव्हा तुम्ही विनाकारण बोलणार किंवा विना हे करून बोलणार तर तुमचा हा महत्व कमी होऊन जाणार आहे. तर याबद्दल इथे लेखकने खूपच नेहमीप्रमाणे लिहिले आहे की त्यांचा उपयोग कशासाठी करायचा किंवा यांचा उपयोगासाठी तुम्ही काय करावं लागेल. तर याप्रमाणे आज विद्यालयातर्फे तुम्हाला असाही प्रकाराचा उपयोग केलेले आहेत आणि याबद्दल तुम्हाला खूपच नेहमीप्रमाणे वेगवेगळा विषय किंवा वेगवेगळा जण जाणून देत आहे. त्यांना शोध करा किंवा कसा उपयोग करायचा हे पण करून घ्या.